नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन आपल्या पुढे आलो आहे। सर्वांचे रामदीप न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत। आज विषय मी असा घेऊन आलो आहे, खड्डेमय मरण यातना असलेला चिंचोटी भिवंडी रस्त्याबाबत मी आपल्या पुढे बोलणार आहे। चिंचोटी कामन मार्गे भिवंडीला जाणारा रस्ता म्हणजे मानगुली रोड देखील म्हणतात। या रोडचे गेली अनेक वर्षांपासून काम चालू आहे। अनेक वर्षे यासाठी की तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील या रस्त्याची पाहणी करून गेले। तेव्हापासून या रस्त्याचे अजून काही त्याचा सोक्षमोक्ष झालेला नाही। येत्या 1 महिन्यामध्ये जून महिना सुरू होत आहे, पावसाळा सुरू होत आहे। जी कंपनी ही काम करत आहे त्या लेखाजोखा आहे तो अनेक मंत्र्यांच्या समोर गेला आहे, परंतु कामकाज काही झाले नाही। गरज नसताना भरणी करून रस्त्याची उंची वाढवली। उंचीमुळे स्थानिकांच्या घरांची जागा, जमिनीची अवस्था आणि या रस्त्याची उंची याचा काही ताळमेळ राहिला नाही। रस्ता ज्या ज्या ठिकाणी बनला तिथे गटाराची व्यवस्था नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, नको तिथे खड्डे खोदले आहे आणि घोडबंदर रोडवर काही ना काही पॅचअप टाकण्याचे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक पोलीस मार्ग वळवण्याचे कार्यक्रम मधून अधून करत असल्यामुळे घोडबंदर रस्ता बंद केला की मुंबईला जाणाऱ्यांना सोडायचं आणि बाकीच्यांना इकडून सोडायचं। काय चाललाय हा प्रकार? केव्हा होणार हा रस्ता? रहिवासी आहेत, माजी नगरसेवक आहेत, यांनी रस्ता रोको केला। त्यामध्ये माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे, दिनेश म्हात्रे, भूमिपुत्र स्थानिक कमळाकर जाधव, उद्योजक, उद्योगपती, रहिवासी, गेली 100 वर्षापासून राहणारी ही कुटुंब हजरत शेख म्हणून नामी हस्ती आहे। असे कित्येक नावं मी या ठिकाणी घेऊ शकतो की ज्यांना रस्त्यावर उतरावं लागलं। या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था असल्यामुळे या स्टुडिओ हे फिल्म सिटीचे काही इंडस्ट्रीज आहेत, या रस्त्याच्या दुर्दैवी अवस्थेमुळे ह्यांनी स्थलांतर केलं, म्हणजे या ठिकाणचा रोजगार गेला। सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या जनता दरबारामध्ये इथली ही लोक तुम्ही छायाचित्रात बघतात, निवेदन दिले। गणेश नाईक साहेब जे आज पालकमंत्री पालघरचे आहेत, त्यांच्या जनता दरबारात आपण छायाचित्रामध्ये हे सर्व बघा। की या सर्व मंत्र्यांना या स्थानिकांनी निवेदन दिलं, परंतु सुप्रीम टोल कंपनी कुणालाही दाद द्यायला तयार नाही, कुणालाच जुमानत नाही। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी तत्कालीन त्यावेळेस सार्वजनिक मंत्री होते ते एकनाथजी शिंदे साहेब यांनी पाहणी करून त्यांच्या पाहणीला किंमत नाही। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात मांडलेल्या प्रश्नाला किंमत नाही। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचा जनता दरबार झाला। आपण छायाचित्रात बघताय ते निवेदन देत आहेत। जनता दरबार ज्यावेळेस भरतो त्यावेळेस शेकडो लोकांची निवेदन येतात, त्यावेळेस टोकन घ्यावा लागतं, लाईन मध्ये उभं राहायचं आणि मग ते निवेदन मांडायचं, त्याला किंमत नाही। मग कशासाठी जनता दरबार? स्पर्धा लागली काय? तू किती जनता दरबार लावतो या पक्षाचा, मी या पक्षाचा? लोकांच्या जीवाशी खेळ लावला या कंपनीने। सुप्रीम टोल कंपनीला कोणी धडा शिकवू शकत नाही। मागच्या रस्ता रोको मध्ये बोलले स्थानिक की यांना काळ्या लिस्ट मध्ये टाका वगैरे। पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटचे गीते आणि परदेशी म्हणून जे कोण अधिकारी आहे
यांनी सांगितलं की 48 कोटी रुपये डागडुगीसाठी आले आहे, आम्ही हा रस्ता क्लिअर करू. त्यावेळेस स्थानिकांनी या रस्ता रोकोच्या माध्यमातून मागणी केली होती की सध्या टोल घ्यायचा नाही, बंद ठेवा. काही दिवस टोल बंद झाला आणि आश्चर्य म्हणजे या ठिकाणी जो टोल आहे भिवंडी रोडवर, या ठिकाणी दिवसा टोल घेतला जात नाही. रात्री 11 वाजल्यानंतर मोठ्या जे परगावचे जे चालक आहेत, गुजरात पासिंगवाले, MP पासिंग, UP पासिंग, कर्नाटक पासिंग, अशा बाहेरच्या राज्यातील गाड्यांना रात्री थांबून हे टोल वसुली करतात. तुम्ही ते चित्रात बघत आहे. छायाचित्रामध्ये कोण यांना प्रश्न विचारणार? लोकांचे जीव जातात हे काही मामूली गंमत नाहीये. खेळ मांडलाय लोकांच्या जीवाशी. आज हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू इतकाच आहे की आज 1 मे, 1 महिन्याने जून महिना चालू होतो. 6 जूनला पाऊस सुरुवात होते पावसाळ्याची. सध्या लग्न सराईचं सीझन आहे. लोकांची संख्या, प्रवासांची संख्या वाढते. पुन्हा भिवंडी घोडबंदरच्या रस्त्याचं काय काम चालू आहे ते गुजरात रस्ता, गुजरात अहमदाबाद मुंबई रस्त्याबद्दल तर बोलायलाच नको. तोही मरण यातनेचाच रस्ता झालेला आहे. सगळा खेळ खंडोबा मांडलाय. आणि मला असं समजलं आहे की या चिंचोटी कामन रस्त्याच्या बाबतीत या स्थानिकांना वरिष्ठ मंत्र्यांचं काहीतरी मदत, योगदान दिसत नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे साहेब उर्फ बाळ्या मामा यांना देखील या कंपनीने शब्द दिला की 90 दिवसामध्ये संपूर्ण डांबरीकरण केलं जाईल. काय झालंय? अर्धे देखील काम नाही. म्हणजे विद्यमान खासदाराला ही कंपनी जुमानत नाही. जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे रवींद्र चव्हाण साहेब यांना जुमानत नाही. पालकमंत्री एकदम कणखर व्यक्तिमत्व म्हणू आपण, गणेश नाईक यांना जुमानत नाही. जनता काय मग यांच्या पुढे? पालापाचोळा. शेकडो लोक रस्त्यावर उतरतात. काय ह्या रस्त्यासाठी? म्हणजे रस्त्यासाठी आंदोलन. बर किती वर्ष? तेव्हा एकनाथजी शिंदे साहेब होते, आता रवींद्र चव्हाण साहेब आहेत. तेव्हा ते शिवसेनेच्या, हिंदू हृदय सम्राट शिवसेना त्यावेळेच्या शिवसेनेत होते. आता शिवसेनेचे स्वतंत्र गट झालेत. किती निवेदन द्यायची? बरं, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे रामदीप चॅनलला की कोणत्याही प्रकारचं निवेदन न देता येत्या काही दिवसात पुन्हा रस्ता रोको होणार आहे. कंपनीने सावधान. त्यावेळेस काय उद्रेक होईल, कंपनीच्या विरोधात काय आंदोलन होणार, या कंपनीला आता काळ्या यादीमध्येच टाकलं पाहिजे. कंपनी बदलून टाका. सरकार तुमचं, सत्ता तुमची. मग अडलं कुठे घोडं? वर्ष एक रस्ता होत नाही. समृद्धी महामार्ग होतो, रेल्वेचे धनाधन काम चालू आहे, मेट्रोचे चालू आहे, बुलेट ट्रेनचे चालू आहे. परंतु चिंचोटी भिवंडी हा मानकोली रस्ता कुणी बघण्यास तयार नाही, कुणी करण्यास तयार नाही. हाकेच्या अंतरावर उपमुख्यमंत्री राहतात.
ह्या रस्त्याने एकदा रात्री 11-12 वाजता 1 वाजता कशी टोल वसुली चालू आहे. आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार बंद व्हावा. कुटुंबाचे कुटुंब काही खड्ड्यात जात आहे. वाहन चालकांची अवस्था गंभीर आहे. ट्रॅफिकची अवस्था भयानक आहे. जे लोक ग्लास काचेसारखी जी वस्तू वाहून नेणारे आहेत, काही नाजूक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहन चालकांची अवस्था गंभीर आहे. खड्ड्यामध्ये जेव्हा 4 चाकी ट्रकचं चाक आपटतं, पूर्ण कोलमडली जाते गाडी, त्यावेळेस त्या मालकाला काय त्रास होत असेल, काय खर्च येत असेल. चुकून धक्काबुक्का लागला तर पुन्हा तिथून भांडणांचा विषय तयार होतो. मग पोलीस येणार, मग ते काय. किती भयानक चित्र आहे. अर्धा पॅच झाला पुन्हा थांबला, जो झाला पुन्हा थांबला. इकडून कॉन्क्रीट, तिकडून खड्डा. सांडपाण्याची व्यवस्था नाही, दिवाबत्तीची व्यवस्था नाही. सगळा खेळ मांडला. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पुढे हा विषय मांडला. पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाचा विचार व्हावा. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, त्यांचा विचार व्हावा. आणि या सर्व मंत्र्यांनी एक तातडीने बैठक घेऊन या रस्त्याचं पावसाळ्यापूर्वी युद्ध पातळीवर शक्य आहे हा रस्ता पूर्ण क्लिअर करायचा. उंची वाढवलेली, त्याच्या बाजूला मग पुन्हा कसे रहिवासी जाणार, उतरून कसे जाणार, काहीच नाही. त्यामुळे या सर्व गंभीर बाबीचा आपण विचार करावा. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद. ठीक है, माझ्याकडे जाऊन कमी